महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मंडळी, बावधनमध्ये आपण मोठ्या मापाच्या बैलांची मुलाखत घेत असताना आपल्याला अशा प्रकारचे जातीवंत खोंड देखील बावधनमध्ये पाहायला मिळतात. बावधन गावाची अजून एक विशेष गोष्ट ही देखील आहे, बरेचसे शेतकरी त्यांच्या दावणीला एक खिलार गाय तर सांभाळत असतात आणि त्या गायीला एका जातीवंत बैलाची पैदास घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. सध्या जो खोंड आपण पाहतोय तो महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असा बैल होऊन गेला की मेटकरींचा हौशा बैल होता. त्या बैलाची पैदास आहे. आपण मालकांकडून अधिक माहिती जाणून घेऊया. मालक, आम्हाला नाव गाव सांगा आणि हा बैल, हा जो खोंड आहे याचं वय काय आणि कुठल्या बैलाची पैदास कुठून काय ती माहिती द्या. माझे नाव विशाल संभाजी बोयटे, राहणार बावधन. हा खोंड हौशा मेटकरी यांचा हौशाची पैदास आहे. ह्याचं वय 1 वर्ष 10 तारखेला पूर्ण झाले. आता तुम्ही इथून मेटकरींच्या इकडे गाय घेऊन गेले होते, किती किलोमीटर अंतर होतं? अंतर 300 किलोमीटर तरी असेल. एवढ्या लांब गाय घेऊन जाण्यामागचं कारण काय? आता तुमच्या बावधनमध्ये पण चांगल्या प्रकारचे खोंड आम्ही पाहतो, तर एवढ्या लांबच गाय घेऊन जाण्याचं कारण म्हणजे ह्याचं वळूचं बघितलं ना तर त्याची जी शरीराची ठेवण एकदम घोड्यासारखी, त्याला कांबळ अजिबात नाही, कानाची ठेवण एकदम हरणासारखी चप्पळ, असं आपल्याला ती वाटलं. त्यामुळं आपल्याला बी अशी पैदास व्हावी असं वाटतंय, त्यामुळं आपण नेली. आता एवढं लांब तुम्ही गेले, गाडी खर्च पण बराचसा झाला असेल, तुम्ही 2 माणसं सोबत गेले असेल, त्यांचं खर्च झाला असेल, पण त्या खर्चातून आज जे वासरू दावणीला आलेलं आहे त्यातनं आपल्या कष्टाला फळ मिळालं असं समाधान वाटतंय आपल्याला. त्याच्याकडे बघितलं की आपला कंटाळा निघून जातो. रोज संध्याकाळचं आपण गेलो तर बऱ्यापैकी बरं वाटतं. त्याच्याकडे कितवं वेत आहे गाईचं? हे 2रं. पहिल्या दुभत्याला आपण फडतरवाडी स्वप्नील फडतरे यांच्याकडे नेली होती गाय. त्याला पहिली कालवड झाली, ती पण गावातच दिली. कालवड पण मोठी झाली माप. डॉक्टर, आता आम्हाला तुम्ही नुकतंच माहिती मिळाली की वेटरनरी डॉक्टर आहात तुम्ही, आता बरंचसं फिरत असता. थोडंसं आम्हाला ही माहिती द्या की गाय वळूकडं घेऊन जाण्याचा फायदा, किंवा आता तुम्ही एवढं लांब अंतर घेऊन गेले, बऱ्याचशा शेतकऱ्यांची कंप्लेंट अशी असती की गाय लांब घेऊन गेलो पण ती गाय रिवर्स आली, ती राहिलीच नाही. तर मग या काळात कोणती काळजी त्यांनी घेतली पाहिजे? या काळात म्हणजे पहिला जो माज येतो तो शक्यतो बुडवावा. त्याच्यानंतर मिनरल मिक्सचर पावडर वगैरे असे चालू ठेवून त्यावेळेस भरवली गाय, थोडासा तिथं 1 तासभर आराम देऊन मग आणली पाहिजे तिथनं. आता अजून एक माहिती अशी विचारायची की आता आम्ही चॅनलच्या माध्यमातून बरेचशी माहिती गोळा करत असतो. आम्ही काही माहिती अशी गोळा केली की पहिल्या वेताची जी गाय आहे ती गाय खरं तर बरेचसे जुने जाणकार किंवा डॉक्टर यांचं म्हणणं असतं की ती कमीत कमी 2 दाती झाल्यानंतर किंवा 18, 20, 22 महिन्याच्या पुढं ती भरवली पाहिजे. तर काही जणांनी ती गाय कालवड आहे ती जवळपास 15-14 महिन्यामध्ये पण भरवलेली. कुठली योग्य वेळ आहे की त्या काळात कालवड भरवली पाहिजे? जास्त करून 22 महिन्याची तरी झाली पाहिजे. तिचं वजन महत्त्वाचं आहे आपल्याला. वजन जर असेल योग्य तर भरावायला काय हरकत नाही, पण 22 महिने तरी पाहिजेत, 20-22 महिने पाहिजेत तिला. मग आता तुम्ही वजन चांगलं असलं पाहिजे असं म्हणताय. जर ते वजन जर 15-16 महिन्यामध्ये जरी असलं तर त्यावेळेस भरावी का नाही भरावी? वजन असेल तर काय हरकत नाही. काय असतं यात की पिशवीची वाढ योग्य कधी होते? ज्यावेळेस वजन तिचं होतं पूर्ण त्यावेळेस होते. वय आजचं उद्या तुम्ही जर नाही जपली चांगली तर 3 वर्ष पण लागत नाही, पण जर जपली चांगली तर तुमची 2 वर्षात लागलीच पाहिजे. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपली कालवड नुकतीच माझ्यावर आली, आपली 20-22 महिन्याची झाली, आपली भरवण्याची वेळ आली. आता तुम्ही हौशाची निवड केली, जर पहिलंच वेत आहे किंवा पहिल्यांदाच ती गाभण राहणार आहे, तर त्या काळात तिला वळू भरताना पण तो कमी वयाचा असावा का जास्त वयाचा असला तरी चालतो? त्यात काय अडचण नाही, तसं काय नाही. ज्यावेळेस ती माझाव येते ती सगळं तिचं ती शरीरच त्या पद्धतीनं झालेलं असते. त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीने जरी दाखवला वळू, नवीन असला किंवा साईदाती झालेला असला तरी चालतोय. खूप खूप धन्यवाद डॉक्टर. आम्हाला तुमचं नाव आणि फोन नंबर एकदा सांगा. विशाल संभाजी बोयटे, डॉक्टर विशाल बोयटे. मोबाईल नंबर 9823 21 74 48.
धन्यवाद डॉक्टर. तर मंडळी, डॉक्टरांनी आपल्याला कालवड भरताना तिचं वय किती असलं पाहिजे, वळू कोणतं दाखवलं पाहिजे या संदर्भात थोडक्यात माहिती दिली. अशा प्रकारची बावधनमधलं एक सुंदर जातीवंत हौशा बैलाची पैदास असलेला खूण आपण आज पाहिला. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.